इच्छा स्वातंत्र्याच्या बळावर आपण आपली पुढची गती कशी असणार ती डिसाईड करू शकणार. त्याच्यामुळं इच्छा स्वातंत्र्य हा जो भाग आहे हा मनुष्याला आहे, हा प्राण्यांना नाही आहे. इच्छा स्वातंत्र्य आणि तो इच्छा स्वातंत्र्याचा जो भाग आहे त्याच्या बळावर त्याला पुढचा जन्म कुठला भेटेल हे तो निर्धारित करू शकतो. म्हणजे आपण सगळे आपला पुढचा जन्म कसा असेल हे आपण स्वतः डिसाईड करू शकतो. म्हणजे त्यासाठी आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज नाही की भगवद्गीतेत एक श्लोक येतो ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की जो सत्वगुणामध्ये असतो तो पुढच्या जन्मामध्ये त्याला देवी देवतांचं म्हणजे हायर स्वरूप भेटतं. जो रजोगुणामध्ये त्याला पुन्हा या पृथ्वी लोकावर अवतरित व्हावं लागतं आणि जो तमोगुणामध्ये त्याला मग म्हणजे जे खालच्या योनी ज्या आहेत प्राण्यांच्या योनी त्याच्यामध्ये जावं लागतं. तर अशा प्रकारे आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला पुढचा जन्म कुठला येणार. पण भक्त असा असतो ना की त्याला हे जन्मच नकोय पुढचे, त्याला चांगलं पण कर्म करायचं स्वर्गात जायचं नाहीये, त्याला वाईट कर्म करून नरकात पण जायचं नाहीये, नरकाचं भोग पण भोगायचं नाही. त्याला काय करायचं कायमस्वरूपी या जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे चक्र आहे पाप पुण्याचं जे चक्र आहे त्याच्यातून सुटायचंय. त्याच्यातून सुटण्यासाठी ह्या कलियुगामध्ये फक्त एकच उपाय आहे तो म्हणजे हरिनाम करणं. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हा जप जर आपण केला ना की आपण ह्या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटतो. आणि एका जन्मामध्ये प्रभुपादांनी आपल्याला एका गॅरंटी दिलेली की एका जन्मामध्ये जर तुम्ही याचं पालन केलं, एका जन्मामध्ये आपण कायमस्वरूपी हे पापमय पुण्यमय जी चक्र आहे त्याच्यातून आपण सुटू शकणार.